विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. NMMS स्कॉलरशिप, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, NTSC, MTSC या सगळ्या परीक्षांची तयारी आपण या चॅनलवर शिकतो आहोत. मागे आलेले जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये ते प्रश्न आपण नियमितरित्या पाहतो. त्यापूर्वी जर गुरुकिल्ली फाउंडेशन हे आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब जर केलं नसेल तर प्लीज विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब करा, कारण यामुळे तुम्हाला या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नक्कीच परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. PQRS चौकोन PQRS आहे तो. चौकोन PQRS मध्ये कोण P बरोबर x अंश, कोण Q बरोबर 2x अंश, कोण M बरोबर कोण R बरोबर 3x अंश आणि S बरोबर 4x अंश या पद्धतीने माप दिली, माप स्पष्ट दिलेले नाहीत. मग तो असा चौकोन जर असेल तर तो कोणत्या प्रकारचा असेल हे ओळखायचे आपल्याला. बघा, आपण जर हा चौकोन काढून बघितला म्हणजे साधारणतः जर पहिला x असेल, दुसरा असेल 2x, तिसरा असेल 3x आणि हा असेल चौथा कोण 4x. बघा, आपण जर 8वीला चौकोनाचे गुणधर्म जर व्यवस्थितपणे पाहत असाल तर काय होईल बघा, इथे x ची किंमत जर आपण काढली तरी आपल्याला कळतं. पण साधारणतः या जर जोड्या आपण लावल्या या कोणाच्या, या लगतच्या कोणाच्या, तर त्या 180 अंशाच्या झाल्या पाहिजेत आणि असं झालं तर तो समांतरभुज चौकोन असतो. मात्र हे आपण टॅली करून बघूयात. बघा, तुम्हाला मी समजावून सांगतो हे पूर्ण. बघा, चौकोनामध्ये पहिला काय आहे x आहे, दुसरा आहे 2x, तिसरा आहे 3x आणि चौथा कोण आहे 4x. सगळे कोण मिळून चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असते ते बघा, तुम्हाला माहिती असेल 360 अंश असते. म्हणजे बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, म्हणजे 10x बरोबर 360 अंश. मग x ची किंमत कशी काढाल, 360 भागिले 10 म्हणजे 36 अंश. 36 अंश ही जर x ची किंमत आली तर पहिला कोण काय असेल 36 अंश, दुसरा 36 दुणे 72 अंश, तिसरा 36 त्रिक बघा 108 अंश आणि चौथा 36 चौक 144 अंश. हे त्याचे 4 कोण असतील. मग आता इथे जर आपण तसंच चौकोन जर काढून बघितला, इथे जर आपण पहिल्या कोणाला 36 दिले, दुसऱ्या कोणाचं माप 72 आलं ते दिलं, तिसऱ्या कोणाचं 108 आलंय, चौथ्याचं 144 आले. बघा 36 आणि 144 होतात 180 अंश, म्हणजे पूरक कोणाची जोडी. आणि इथे 72 आणि 108 होतात 180 अंश, पूरक कोणाची जोडी. म्हणजे हा गुणधर्म कशाचा आहे तर हा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आहे. म्हणून हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे तर तो समांतरभुज चौकोन या प्रकारातला आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण सोडवायचे. बघा, समलंब चौकोन वेगळ्या प्रकारचा असतो. त्यानंतर आयताला काटकोन चौकोन असंही म्हणतात. चक्रीय चौकोन हा वर्तुळामध्ये असतो. म्हणजे हे 3 पर्याय होणार नाही, त्याचा पर्याय असेल समांतरभुज चौकोन. चला पुढे बघा प्रश्न. एका शहराची लोकसंख्या 2012 मध्ये 1,40,000 एवढी होती. शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते आणि 2015 साली ती शहराची लोकसंख्या किती असेल तर बघा, पहिली किती होती 1,40,000. काहीच नाही, यासाठी एक ट्रिक वापरायची, फक्त 1,40,000 लिहायचे इथे, गुणिले वाढली किती 10% वाढली म्हणजे 100मुळे 10 मिळवायचे, म्हणजे 100 पैकी 10% वाढली आहे 100, गुणिले 110. किती वर्ष आहेत बघा, 13, 14 आणि 15 म्हणून 3 वेळेस लिहायचे हे, गुणिले 110/100. या ठिकाणी जर विचार केला आपण 2 शून्य हे कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल होतील, पुन्हा हे 2 शून्य इथे कॅन्सल होतील, इथे 1 शून्य कॅन्सल होईल, 1 शून्य हे 1 शून्य कॅन्सल होईल, इथे 110 गुणिले 11 इथे राहतील 14 गुणिले 110 गुणिले 11. याचे जर आपण सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, 46,340 हे त्याचं उत्तर येईल. बघा, फक्त ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, दुकानदार एका वस्तूवर 8% सूट देतो आणि ती सूट देऊन ती वस्तू ₹414 विकतो. तर त्या वस्तूची कोणती किंमत विचारली आपल्याला, छापील किंमत किती. म्हणजे कुठल्याही वस्तूवर आपल्याला छापील किंमत जी दिसते किंवा MRP दिसते
त्यावर दुकानदार थोडीफार सूट देऊन आपल्याला ती वस्तू विकत असतो. मग त्या वस्तूची छापील किंमत किती काढायला सांगितले. बघा दुकानदार एका वस्तूवर 8% सूट देतो आणि 414 ला विकतो. आता काय करायचंय, छापील किंमत आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करायचं, इथे जर छापील किंमत समजा 100 आहे तर सूट देऊन 100वर 8% म्हणजे 8 रुपये सूट देऊन किती होतील, तर होतील 92. म्हणजे 100वर जर 8% सूट 92 असेल तर इथे या ठिकाणी विक्री किंमत किती आहे, इथे विक्री किंमत आहे 92 आपण घेतलेली आणि इथे विक्री किंमत किती आहे 414. विक्री किंमत आहे 414. बघा ट्रिक लक्षात ठेवा. 414 भागिले इथे काय येईल, x येईल. कारण इथे छापील किंमत आपण 100 मानली, इकडे छापील किंमत आपल्याला माहिती नव्हती म्हणून x मानली. मग 92 गुणिले x असं तिरकस गुणाकार करा. बघा काय येईल इथे 414 गुणिले 100 आणि हे 92 x सोबतचे भाग करत जातील. बस. जर याला आपण भाग दिला तर इथे बघा आपण भाग दिला त्याला. बघा 23च्या पाड्यामध्ये 92 आहे. 23 चोक 92, 23 एक 23, 41 मधून 23 जर गेले तर खाली उरतात 18. म्हणजे हे 18 म्हणजे 184 झाले. 184, 23 8 184. बघा पुन्हा आपण 18 भागिले 100, 18 गुणिले 100 किती होतील 1800 आणि राहिलेले 4 यांनी जर भाग दिला तर 4 चोक 16, खाली उरले 2, 4 पंचे 20 आणि 0 450 उत्तर येईल. बघा 450 रुपये छापील किंमत असेल. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. एक ट्रिक वापरायची फक्त, बस, दुसरं काहीच नाही. चला, दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 3:2 असून मोठ्या संख्येतून 5 वजा करून येणाऱ्या संख्येस लहान संख्येने भागले असता किंमत 403 येते, तर लहान संख्या कोणती. काय करायचे, हा प्रश्न दिलेला आहे तर गोंधळून जायचं नाही, पर्यायाचा विचार करायचा. अशा वेळेस यातली मोठी संख्या जर आपण 45 घेतली, 45 काय दिले तर त्या संख्येत दोन संख्यांचं गुणोत्तर 3:2 आहे. जर आपण 45 आणि 30 दोन संख्या घेतल्या तर बघा 15 त्रिक 45 आणि 15 दुने 30 गुणोत्तर काय आलं 3:2 आलं. आणि जर त्यातून वजा करायची सांगितले एक संख्या, काय वजा करायची सांगितले 5. म्हणजे जर मोठ्या संख्येतून 5 वजा केले, मग आता 45 मधून आपण 5 वजा केले काय येतील 40 येतील, तर गुणोत्तर काय होतं 4:3 येतं. बघा 40 मोठी संख्या आणि लहान संख्या 30, गुणोत्तर काय येईल 4:3 येईल ना. 10 चोक 40 10 त्रिक 30. तर लहान संख्या कोणती, तर मग मोठी संख्या आपण 45 घेतली, लहान संख्या कोणती 30. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 1, लहान संख्या 30 आहे. अशा पद्धतीने पर्यायांचा वापर करून जर सोडवलं तर हा प्रश्न सोपा होऊन जातो. इथे काय दिले बघा, असा प्रश्न आला तर अजिबात गोंधळून जायचं नाही. 0.375 बरोबर पी, तर पी ची किंमत किती. बघा इथे काय दिले 0.375, लक्ष द्या ही पी ची किंमत आहे. आता पी ची किंमत या ठिकाणी काय दिली, इथं दशांश चिन्ह आहे, इथं दशांश चिन्ह नाहीये पर्यायामध्ये. मग काय करायचं बघा, जर आपल्याला या दशांश चिन्ह हा जर काढून टाकायचा असेल आणि अपूर्णांकातच रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, दशांश चिन्ह न लिहिता नुसती संख्या लिहायची आणि दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत 1 2 3, मग एकावर तेवढे शून्य द्यायचे म्हणजेच 1000 लिहायचे. बघा याला जर आपण भाग दिला तर काय होईल, आता 5 ने याला भाग जातो, 5 7 35, खाली उरले 2, 5 5 25 आणि 5 2 10 आणि 2 शून्य, हे 200 आले. वर किती आले अंशामध्ये 75, छेदामध्ये आहेत 200. 25च्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत बघा, 25 त्रिक 75, 25 8 200, 3/8 कुठे बघा, पर्याय क्रमांक 3, 3/8 हे काय असेल पी ची किंमत, याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी 18% लागू झाल्यानंतर एक दूरदर्शन संच 8,260 रुपयाला विकत घेतला, तर दूरदर्शन संचाची मूळ किंमत किती. दूरदर्शन संच म्हणजे काय, टीव्ही. हा टीव्ही विकत घेतलाय, त्यावर 18% जीएसटी लागलाय. 18% म्हणजे 100वर 18 रुपये. मग त्याची किंमत काय झाली, म्हणजे ही त्याची विक्री किंमत आहे. बघा काय झाली 8,260. तर दूरदर्शन संचाची मूळ किंमत काढायची आपल्याला, मूळ किंमत. मग आता बघा इथे आपण काय करूयात, आपल्याला माहित नाहीये छापील किंमत किती आहे, ती काय असेल 100. मग त्याच्यावर आपल्याला किती 18% जीएसटी लावलाय, म्हणजे 100 नंतर 18 म्हणजे 118 बरोबर. आता इथे या ठिकाणी विक्री किंमत किती आहे, ही विक्री किंमत 118 आहे, ही विक्री किंमत किती आहे, त्याच्या समोरच विक्री किंमत लिहायची. बघा सोपी ट्रिक आहे आणि आपल्याला माहित नाहीये मूळ किंमत, म्हणून आपण काय करायचं x.
एक्स मानायची. मग तिरकस गुणाकार करायचा. बघा 118 गुणिले एक्स बरोबर 8260 गुणिले 100. हे जर आपण व्यवस्थित असं ही स्टेप न करता जरी शॉर्टकट केलं तरीही चालेल. बघा डायरेक्ट काय करायचंय या ठिकाणी 8260 गुणिले 100 भागिले 118. जर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल तर ते येईल 7000 रुपये. 7000 रुपये याची किंमत असेल, मूळ किंमत. पुढे 42 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाकार जागेस तारेचे 5 पदरी कुंपण करायचे आणि ते घालण्यासाठी प्रति मीटर 80 प्रमाणे किती खर्च येईल. म्हणजे एक वर्तुळाकार बाग आहे, वर्तुळाकार जागा आहे आणि या वर्तुळाकार जागेचा व्यास किती आहे, व्यास आहे 42. मग मला सांगा व्यास जर 42 असेल तर त्रिज्या किती असेल, त्रिज्या असेल 21, व्यासाच्या निम्मी. मग तिला 5 पदरी कुंपण घालायचे. म्हणजे 5 पदरी म्हणजे बघा 1 पदर 2 पदर 3 पदर 4 पदर 5 पदर असं काय करायचं कुंपण घालायचे. आणि मीटरनुसार तारेचा भाव किती तर तो आहे 80 रुपये. मग कसं सोडवायचं बघा. हे अशा प्रकारचा प्रश्न नियमितरित्या येत असतो. बघा प्रत्येक प्रश्नपत्रिका बघा की कोणत्या ना कोणत्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. इथे 42 मीटर. आता आपल्याला काय करायचंय, हे वर्तुळ आहे तर ही तारेची पूर्ण अशी लांबी काढायची. म्हणजे याचा अर्थ काय काढायचा असतो तर तो काढायचा असतो परीघ. आणि परीघाचं सूत्र काय आहे तर ते आहे 2 पाय आर. म्हणजे 2 गुणिले पायची किंमत असते 22/7 आणि या ठिकाणी आर किती आली आपली तर 21. 2 पाय आर. मग 7 1 7 7 त्रिक 21, 22 त्रिक 66 आणि 66 दुने बघा 66 गुणिले 2 बेसख 12 ला 2 हातचा आला 1 बेसख 12 आणि 1 13 132 या ठिकाणी काय आला आपला परीघ आला. 5 पदरी कुंपण करायचंय ना म्हणून त्याला 5 ने गुणायचं. 132 ला जर आपण 5 ने गुणलं तर 5 दुने 10 ला 0 हातचा आला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 ला 6 हातचा आला 1 5 1 5 1 6 660 मीटर तार लागेल आपल्याला. मग मीटर काय मीटर तार आहे तर ती 80 रुपये मीटरने. म्हणजे याला 8 ने गुणायचं. पुन्हा 8 0 0 8 स 48 लाट 8 आले 4 8 स 48 आणि 4 52 हे शून्य जशाल तसं म्हणजे 52,800. 52,800 मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. बघा या पद्धतीने असा प्रश्न सोडवायचा असतो. पुढचा प्रश्न बघूयात. 7 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे घनफळ व एकूण पृष्ठफळ यांचे गुणोत्तर किती. आता गोलाचं घनफळ आणि एकूण पृष्ठफळ. अगोदर घनफळ विचारले, गुणोत्तरामध्ये अगोदर घटक कोणता दिलाय तो बघा. घनफळ आणि पृष्ठफळ दिले. आपण जर पृष्ठफळ आणि घनफळ असं गुणोत्तर काढलं तर ते चुकीचं येईल. घनफळ काय असतं गोलाचं 4/3 गुणिले पाय आर चा घन आणि याचं पृष्ठफळ काय असतं तर पाय आर 1 मिनिट 4 पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग. जर समजा आपण या ठिकाणी यात किमती भरल्या मग 4/3 गुणिले पायची किंमत असते 22/7 नाही लिहिली तरी चालेल, ती पाय कट होईल. फक्त समजून सांगतोय लक्ष द्या. आर चा घन म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 लिहू शकतो आपण कारण त्रिज्या किती आहे 7 आहे. या ठिकाणी 4 गुणिले हा पाय 22/7 गुणिले इथे वर्ग आहे म्हणून 7 गुणिले 7. बघा विचार जर केला याला कट केलं तर काय होईल, सारख्या संख्या कट होतील. 7 7 कट झाले, 7 7 कॅन्सल झाले. इथे 22/7 22/7 पण कॅन्सल झाले. आता काय राहतं बघा इथे खाली, इथे राहील 4/3 गुणिले 7 भागिले 4. हा जर आता आपण इकडे भागाकारातले 3 जे आहेत ते जर गुणाकारात आणले तर काय होईल बघा. इथे 4 दशाल तसे 7 दशाल तसे इकडचे भागाकारातले 3 आपण जर गुणाकारात आणले तर इथे 12 होतील. म्हणजे बघा 4 7 28 आणि 4 त्रिक 12. जर आपण याला याचं गुणोत्तर काढलं तर बेसख 12 आणि 14 दुने 28. पुन्हा 14/6 ला जर आपण भाग दिला 2 ने तर बेत्रिक 6 आणि बेसात 14. 7/3 याचा अर्थ काय होतो 7/3.
7-3 याचं मित्रांनो उत्तर असेल. या पद्धतीने गुणोत्तर काढायचे सोपं जातं नक्कीच, आणि व्हॅल्यू टाकायची गरज नाही, डायरेक्ट आपण करू शकतो. हे 22/7 लिहिण्याची पण आवश्यकता नाही, कारण पाय कट होणार आहे, कॅन्सलच होणार आहे. 7/3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, एका मागच्या प्रश्नपत्रिकेतील NMMS हा प्रश्न आहे. फार सोपा प्रश्न आहे. इथे काय दिले आपल्याला, वर्गमुळात हे 64चं घनमूळ. 64 घनमूळ काय येते, 64 घनमूळ असेल 4, कारण 4चा घन 64 आहे. इथे वजा दिले आणि इथं वजा 125 आहे. कधी लक्षात ठेवा, वजा संख्येचा गण हा वजाच येत असतो. म्हणजे 5चा घन 125 आहे, म्हणजे इथे काय येईल, वजा 5चा घन 125 येईल. त्यानंतर प्लस इथं काय, फक्त वर्गमूळ आहे, 3चं वर्गमूळ 9 आहे, म्हणून इथं आपण त्याचं वर्गमूळ घेऊ 3. इथे हे मायनस मायनस काय होतील, प्लस होतील. इथे विद्यार्थी गोंधळतात, पण पूर्णांक संख्या आहे जी 6वीला प्रकरणे ते पुन्हा एकदा बघून घ्या. 4 आणि 5 किती होतात, 9. 9 आणि 3 12, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. आता असा प्रश्न आला तर अजिबात गोंधळून जायचं नाही. 2x - 1 छेद x - 3 बरोबर -3 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - 2 अपॉन x + 2. हे मी प्रश्न मला घ्यावा वाटला म्हणून मी एका प्रश्नपत्रिकेतून घेतलाय. मी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. काय आहे तो प्रश्न, तर इथे x असं समीकरण दिलंय आणि याची व्हॅल्यू दिली सगळ्याची, काय -3. तर मग आपल्याला x + 2 आणि x - 2 याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा काय येईल, इथं पर्यायाचा वापर करायचा. बघा इथं जर आपण 2 हा पर्याय घेतला तर इथं 2x म्हणजे काय, 2 गुणिले x म्हणजे 2 आपण घेतलेले, म्हणजे बेदुने काय येईल 4. 4 मधून हा 1 वजा केला आणि इथं 2 x जागेवर ठेवूयात, यातून 3 वजा करूयात. 4 मधून 1 वजा केला तर काय येईल, 3 येईल, आणि 2 मधून 3 जाणार नाही. 3तून 2 काढल्यावर काय येईल, -1 येईल. इथे याचं उत्तर काय येईल मित्रांनो, भाग दिल्यावर काय होतं, -1 येतं. कारण गुणाकार आणि भागाकारामध्ये एक संख्या जर वजा असेल तर उत्तर काय येईल, वजा येईल, म्हणून -3 उत्तर येतं. आता आपण काय करूयात की हीच व्हॅल्यू याच्यात टाकून बघूयात. 2 आणि ही x ची व्हॅल्यू 2 घेतलेली आणि हे 2 वजा 2 आणि 2 अधिक 2, 2 मधून 2 गेलं 0, 2 आणि 2 4. शून्याला जर 4 ने भागलं तर उत्तर काय येईल, 0 येईल. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं आणि भागलं तर उत्तर 0 येत असतं. म्हणून याचं जे उत्तर आहे, करेक्ट उत्तर, ते काय असेल, पर्याय क्रमांक 1 0. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हे व्हिडिओ चांगले वाटले असतील किंवा काही कमेंट्स करावं वाटले असतील तर नक्की करा. काही सूचना असतील तर सूचनाही अवश्य सांगत चला. गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे आमचं ॲप आहे, त्या ॲपवर आम्ही याच पद्धतीने रेग्युलर लेक्चर आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. 999 रुपयामध्ये जर आपण ते ॲप घेतलं तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची स्वतंत्र तयारी आपल्याला त्यानुसार करता येईल. म्हणजे जर आपण NMMS परीक्षेची तयारी करत असाल तर 999 मध्ये परीक्षेपर्यंत, प्रश्नपत्रिकेच्या सरावापर्यंत आम्ही त्या ॲपवर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लेक्चर्सनुसार तयारी करून घेणार आहोत. धन्यवाद.